Welcome to my channel. Today the topic of the video is Unit 3.2 of 10th class and the name of the lesson is A Lesson in Life from a Beggar. Before going towards the lesson, we are going to see warming up. In chit chat there are some sentences given. First is a piece of advice that stopped a bad habit in you. असा एखादा सल्ला की ज्यामुळे तुमच्यामधील वाईट सवय तुटलेली आहे किंवा सुटलेली आहे. तर इथे आपण एखादी घेऊ शकतो टॉक लेस ॲक्ट मोर, म्हणजे कमी बोला आणि कृती जास्त करा, किंवा डोंट बी द विक्टिम ऑफ बॅड हॅबिट्स, किंवा वाईट सवयींना बळी पडू नका. सेकंड, अ कोट ऑर प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन. अशी एखादी उदाहरण किंवा प्रोव्हर्ब म्हण ज्यामुळे जी तुम्हाला नेहमी आवडते. तर इथे आपण एखादी म्हण घेऊया. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. मनुष्य हा त्याच्या संगतीमुळे ओळखला जातो. आणि दुसरी घेऊया आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम, म्हणजे तुमच्या घरापासूनच दानधर्म सुरू करा. थर्ड, ॲन एक्सपिरियन्स दॅट टॉट यू अ लाईफ लाँग लेसन. असा एखादा अनुभव की ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. तर तो आपल्या आयुष्यातील एखादा लेसन असेल तो तुम्ही लिहू शकता. जसं आपण एक घेऊया. वन्स आय वॉज ट्रॅव्हलिंग टू माय अंकल्स विलेज बाय बस. ड्युरिंग जर्नी आय रिअलाइज दॅट आय हॅड फॉरगॉट मनी ॲट होम. आय वॉज शॉक्ड, आय वॉज फ्रायटन्ड. An old lady asked the reason about my restlessness. When I told her about it, she paid for the ticket. I was overwhelmed by the lady's generosity and kindness. That experience taught me that we have to help one another in need. तर अशा प्रकारे एखादा एक्सपिरियन्स तुम्ही लिहू शकता. फोर्थ आहे अ स्टोरी ऑर न्यूज ऑर एपिसोड ऑर मूवी ऑर प्ले दॅट हॅज इम्प्रेस्ड अँड चेंज्ड यू. असा एखादी गोष्ट, एखादी बातमी, एखादा एपिसोड म्हणजेच भाग, एक आपण धारावाहिकमधला भाग म्हणूया, मूवी एखादा सिनेमा किंवा प्ले म्हणजे नाटक ज्याने तुमचं आयुष्य किंवा तुम्हाला प्रभावित केलं किंवा तुम्हाला बदलून टाकलं. तर इथे अनेक अशा सिरियल्स आहेत, मूवीज आहेत. जसं आपण घेऊया एक द स्टोरी द गोल्डन टच, किंवा आपल्याला या 9th क्लासमध्ये मागे घेऊन गेले मॅथिल्डेज लेसन होता, त्यामध्ये सुद्धा तिचं आयुष्य क्षणार्धात बदलून गेलं होतं. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन. मेनी स्लँग एक्सप्रेशन्स ऑर टर्म्स आर यूज्ड फॉर पीपल हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ट्रेट्स. अनेक शब्द असलेल्या भावना किंवा संज्ञा वापरल्या जातात लोकांसाठी ज्यामध्ये पीपल हॅव्हिंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ट्रेड्स, म्हणजे ज्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक, ट्रेड्स म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य असलेले लोक. आणि एका कॉलममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, स्लँग एक्सप्रेशन म्हणजे अपशब्द असलेल्या संज्ञा किंवा भावना. म्हणून मॅच द एक्सप्रेशन्स इन कॉलम ए विथ टाईप ऑफ पर्सन्स इन कॉलम बी. तर ए कॉलममध्ये आपल्याला एक्सप्रेशन्स दिले आहेत आणि बी मध्ये टाईप ऑफ पर्सन. So the first is couch potato and the answer is lazy and good for nothing. म्हणजे lazy आणि good for nothing या व्यक्तीसाठी couch potato ही एक्सप्रेशन यूज केली जाते. worry what हा आहे always nervous and worried अशा पर्सनसाठी worry what यूज केलं जातं. फड्डी डड्डी old fashioned or refuses change या व्यक्तीसाठी फड्डी डड्डी यूज केलं जातं, म्हणजे जे ओल्ड फॅशन राहते किंवा बदल नाकारते अशा व्यक्तीसाठी. फोर्थ आहे वेट ब्लँकेट. स्पॉइल्स अदर पीपल्स फन ऑर मूड, म्हणजे दुसऱ्यांचा मजा किंवा मूड खराब करणे अशा लोकांसाठी वेट ब्लँकेट यूज केलेलं आहे. फिफ्थ वीज ब्रिलियंट आणि जिनियस लोकांसाठी ब्रिलियंट और जिनियस अशा लोकांसाठी वीज हा एक्सप्रेशन यूज करतात. ब्लॅक शिप शेमफुल पर्सन, म्हणजे शेमफुल पर्सनसाठी ब्लॅक शिप ही एक्सप्रेशन यूज केली जाते. अँड लाईव्ह वायर व्हेरी एनर्जेटिक ऑर ॲक्टिव्ह, म्हणजे जे व्यक्ती खूप एनर्जेटिक असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असतात अशा लोकांसाठी लाईव्ह वायर असं एक्सप्रेशन यूज केलं जातं.
सेकंड क्वेश्चन दिला आहे, डिस्कस विथ युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिॲक्शन्स ऑफ अन ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट. जे ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. तर खाली काही सेंटेन्सेस दिले आहेत आणि त्याच्याबद्दल ऑप्टिमिस्ट व्यक्ती कशी रिॲक्ट करेल आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी व्यक्ती कशी रिॲक्ट करेल हे आपल्याला सांगायचं आहे. फेलियर इन एक्झाम्स ऑर टेस्ट. तर एक्झाममध्ये फेल होणे, तर त्यासाठी रिॲक्शन कशी असेल ऑप्टिमिस्टची, आय विल डू बेटर नेक्स्ट टाईम किंवा आय विल स्टडी मोर अँड गेट गुड मार्क्स इन नेक्स्ट एक्झाम. पेसिमिस्ट व्यक्ती असेल तर काय म्हणेल, आय विल नेवर अटेंड एनी एक्झाम किंवा आय एम वर्थलेस. सेकंड आहे, लूज अ गुड अमाऊंट ऑफ कॅश म्हणजे मोठी रक्कम गमावणे, तर त्याबद्दल लिहू शकतो आपण. ऑप्टिमिस्ट रिॲक्ट करेल, आय विल ट्राय टू सर्च अँड रजिस्टर अ कंप्लेंट इन पोलीस स्टेशन. आणि पेसिमिस्ट कशी रिॲक्ट करेल, आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग किंवा आय विल बी सॅड अँड क्राय अ लॉट. थर्ड आहे, अनएक्सपेक्टेड रेनफॉल ऑर बॅड वेदर म्हणजे अचानक येणारा पाऊस किंवा खराब वातावरण असेल तर. इथे ऑप्टिमिस्ट काय म्हणेल, फन अँड जॉय म्हणजे काही जणांना पाऊस पडलेला आवडतो, तर तिथे ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी व्यक्ती काय करेल, एन्जॉय करेल, पाऊस एन्जॉय करेल. आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी काय म्हणेल, माय डे इज स्पॉइल्ड म्हणजे माझा दिवस खराब झाला. इलनेस आजारपण आहे, त्याच्यामध्ये ऑप्टिमिस्ट काय रिॲक्ट करेल, आय विल टेक मेडिसिन ऑन टाईम अँड ट्राय टू रिकवर फास्ट. आणि पेसिमिस्ट काय म्हणेल, आय विल बी सॅड अँड कंप्लेन टू गॉड अबाउट इट. किंवा पेसिमिस्ट वेस्ट ऑफ डेज अँड ऑल्सो सफरिंग. नेक्स्ट आहे, एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूल म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस शाळेमध्ये असतील त्यावेळेला ऑप्टिमिस्ट कसा रिॲक्ट करेल, आय विल टेक ॲडव्हान्टेज ऑफ अटेंडिंग एक्स्ट्रा क्लासेस. आणि पेसिमिस्ट काय करेल, इट इज द बेस्ट ऑफ टाईम अँड आय विल प्रिफर टू सिट ॲट होम प्लेइंग गेम्स ऑन मोबाईल. अशा प्रकारे ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट एकच गोष्ट कशी रिॲक्ट करेल हे सांगितलं गेले. सो लेट्स स्टार्ट इट. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा. इन दिस स्टोरी देअर वर टू फ्रेंड्स. द रायटर्स फ्रेंड मीना was a spoilsport and pessimistic. She always looked at every event in a negative way and made negative comments. Naturally, nobody liked her. The people in the office avoided her. The writer met her many years later in Bangalore and was surprised to find that she was completely changed. The writer asked how this had happened, and she said that a beggar had changed her life. She used to live alone in Bangalore and she always gave the leftover food to a beggar who lived on the footpath opposite her house. The beggar girl was always happy and dancing, while Meena realized that she was always gloomy and complaining, although she had nothing to complain about. Hence, she changed her attitude and became positive. तर असं या स्टोरीमध्ये दोन मैत्रिणींबद्दल लिहिलेलं आहे. अँड द रायटर ऑफ द स्टोरी इज सुधा मूर्ती. या गोष्टीतली एक कॅरेक्टर आहे आणि कशा प्रकारे त्या मीनाचं आयुष्य एका भिकाऱ्यामुळे बदललं आहे, पूर्णपणे बदललं आहे आणि तिचा स्वभावसुद्धा पूर्ण बदलला आहे. तर पाहूया आपण. लेट स्टार्ट अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर अँड द रायटर नेम इज सुधा मूर्ती. म्हणजे एका भिकाऱ्याने आयुष्यात शिकवलेला धडा. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. मीना ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती LIC ऑफिसर आहे आणि तिला खूप चांगली सॅलरी म्हणजे त्याचं वेतनसुद्धा खूप चांगलं मिळतं. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्याविषयी एक विचित्र गोष्ट होती. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच नाराज असायची. Whenever I met her, I would start to feel depressed. कधीही तिला भेटलं की मला उदास वाटायचं. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. It was as though असं वाटत होतं की हर ग्लूम म्हणजे औदासीन्य किंवा उदासी वृत्ती आणि
सिनेसिझम म्हणजे उपेक्षावादी वृत्ती. तर असं वाटत होतं की तिचं जे औदासिन्य आहे आणि उपेक्षावादी वृत्ती जी आहे ती दुसऱ्यांकडे ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप पसरत असे. सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कुठलाही विषय किंवा व्यक्ती असली तरी त्याबद्दल ती कधीही चांगलं किंवा सकारात्मक बोलत नसे. फॉर इन्स्टन्स, आय माईट से टू हर, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. उदाहरण म्हणून त्याने सांगितले, आय माईट से टू हर, जर मी तिला म्हणाले, मीना, डिड यू नो राकेश, तुला राकेश माहिती आहे का, तो शाळेमध्ये प्रथम आला आहे किंवा पहिला आला आहे ते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. मीनाचा ताबडतोब, इमिजिएट म्हणजे ताबडतोब, रिस्पॉन्स म्हणजे तिची प्रतिक्रिया वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. बिलिटल म्हणजे कमी लेखणे, कमी महत्त्व देणे. तर मीनाचा ताबडतोब रिस्पॉन्स असे की त्याच्या त्या यशाला ती कमी लेखत असे. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, सी वुड से. मग या गोष्टीवर ती असं म्हणत असे की साहजिकच त्याचे वडील तर शाळेत शिक्षक आहेत ना. इफ आय सेड, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी, मीना वुड बी पेसिमिस्टिक. जर मी म्हटलं, मीना, श्वेता किती सुंदर आहे नाही का, मीना वुड बी पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे ती निराशावादीने म्हणेल किंवा ती उपहासाने म्हणेल. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. ज्या वेळेला घोड्याचं शिंगरू किंवा तट्टू लहान असतं तेव्हा ते सुंदरच दिसतं. इट इज एज दॅट मॅटर्स. हा वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाईम, थोडे वर्ष थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेतासुद्धा इतरांपेक्षा कितीतरी कुरूप वाटेल, असं उपहासात्मकपणे मीना बोलली. मीना, इट इज अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. मीना, आजचा दिवस किती सुंदर आहे, किती छान आहे, चल फिरायला जाऊया. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नको, आज फार उकडते आणि मी जास्त चालले तर मी थकेलसुद्धा. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देअर्स नो प्रूफ. त्याशिवाय कोणी सांगितलं आहे की चालणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, त्याचा काही पुरावा नाही. दॅट वॉज मीना, आणि अशी मीना होती. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिच्या आईवडील दिल्लीमध्ये राहत असल्यामुळे ती अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक मूल, तिच्या आईवडिलांना ती एकुलती एक मूल होती आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला तक्रार करण्याची तिची सवय होती. नॅचरली सी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीची तक्रार करण्याची सवय असल्यामुळे शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. तिच्या सहवास हा फारसा आनंददायी नसल्यामुळे नोबडी वॉन्टेड टू व्हिजिट हर, तिला कोणालाही भेटायला आवडत नसे. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. एक दिवस तिची बदली मुंबईला झाली आणि लवकरच आम्ही सगळे तिला विसरून गेलो. मेनी इयर्स लॅटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंट. अनेक वर्षानंतर मी बॉम्बेच्या फाउंटन फ्लोरा येथे पावसामध्ये सापडल्या गेले. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. इट वॉज पोरिंग म्हणजे मुसळधार पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. मी त्या अकबर अलीच्या प्रसिद्ध अशा डिपार्टमेंट स्टोअरजवळ थांबले होते. वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. सबसाईड म्हणजे टू बिकम लेस लाऊड, तर पावसाची किंवा वादळाची तीव्रता कमी होणे. तर इथे पाऊस सांगितलं, तर पावसाची तीव्रता म्हणजे पाऊस कमी होण्याची मी वाट पाहू लागले. सडनली आय स्पॉटेड मीना. अचानक मला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इव्हन इन द पोरिंग रेन. माझी पहिली प्रतिक्रिया होती की पळून जावे,
इवन इन दॅट पोरिंग रेन. मुसळधार पाऊस असला तरीही तिला पाहिल्याबरोबर पहिली रिॲक्शन माझी होती की इथून आपण पळून जावं. आय वॉज अँक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅविंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आय वॉज अँक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. तिने मला जर पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या नेव्हर एंडिंग तक्रारींचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. हावेवर आय कुडंट एक्सेप्ट. पण मी निसटू शकले नाही, मी निघू शकले नाही. सी हॅड ऑलरेडी सीन मी. तिने मला आधीच पाहिले होते किंवा तिनं मला बघितलं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. व्हॉट्स मोअर सी वॉज व्हेरी चेअरफुल. तिने मला बघितलं आणि प्रेमाने माझा हात पकडला. अँड व्हॉट्स मोअर, आणखी काय सांगू, शी वॉज व्हेरी चेअरफुल. ती खूप आनंदात होती, खूप उत्साहात होती. हे, आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तिने मला पाहिल्याबरोबर म्हणाली, हे, आय एम रिअली एक्सायटेड. मी किती आनंदात आहे, मी किती खुश झाले. इट्स नाईट्स टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मैत्रिणींना भेटून खूप छान वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू इथे काय करतेस. आय एक्सप्लेन्ड दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. आणि मी तिला स्पष्टीकरण दिले की मी इथे बॉम्बेला ऑफिसच्या कामासाठी आले होते, हे तिला सांगितले. देन स्टे विथ मी टू नाईट, सी सेड. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. तर मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल, ती म्हणाली. लेट्स चॅट, गप्पा मारूया. डू यू नो दॅट, तुला माहिती आहे का, ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज, जुन्या मित्रमैत्रिणी आणि जुन्या आठवणी, आर प्रेशियस अँड रेअर. प्रेशियस मीन्स मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, माहीत आहे ना. आय कुडंट बिलीव्ह इट. माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. वॉज दिस रिअली मीना. खरंच ही मीना होती का. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना. मला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. वॉज दिस रिअली मीना. ही खरंच मीना होती का. आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण मीना खरंच माझ्या बाजूला उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्यासमोर, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस सी डीड लुक हॅपी. ती माझ्यासमोर उभी होती, माझा हात हातात घेत, दाबत आणि हसत माझ्यासमोर ती उभी होती. आणि खरंच ती मीना खूप आनंदी दिसत होती. इन द 3 years सी हॅड बीन इन बंगलोर, आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. 3 वर्ष माझ्यासोबत ती बँगलोरमध्ये होती, पण त्या काळामध्ये तिला एकदाही मी असं हसताना पाहिलेलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ड. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस, but the truth was that she looked more attractive than even before. A few strands of grey in her hair reminded me. तिच्या केसांमधल्या काही करड्या रंगाच्या बटा मला आठवण करून देत होत्या की that many years had passed. अनेक वर्ष निघून गेले होते. There were a few wrinkles in her face. तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या दिसत होत्या. But the truth was that, पण सत्य हे होतं की she looked more attractive than ever before. म्हणजे ती ह्या पूर्वीपेक्षा अजूनही जास्त सुंदर दिसत होती, हे सत्य होतं. म्हणजे बघा, नाराज असलेल्या व्यक्तीपेक्षा आनंदात असलेली व्यक्ती ही खूप सुंदर दिसते, हे यावरून दिसून येतं. फायनली आय मॅनेज्ड टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. शेवटी मी तिला सांगितलं, नो मीना, नाही मीना, मला तुझ्यासोबत आज रात्री राहता येणार नाही. मला डिनर अटेंड करायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड, मला तुझं कार्ड दे.
आय विल कीप इन टच विथ यू. मी तुझ्या संपर्कात राहील. आय प्रॉमिस, मी तुला वचन देते किंवा मी तुला नक्की सांगते. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, सी इन्सिस्टेड. थोड्या वेळापुरता ती नाराज झाली. लेट्स गो आणि म्हणाली, चल मग चहा तरी घेऊया. शी इन्सिस्टेड, तिने आग्रह केला. बट मीना, इट्स बोरिंग. पण मीना, खूप पाऊस पडतोय. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, सी सेड. सो व्हॉट, मग काय झालं. वी विल बाय अन अम्ब्रेला, आपण एक छत्री विकत घेऊया. अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, आणि ग्रँड हॉटेलमध्ये जाऊया. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. आणि मी कुरकुरत म्हणाले, आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही. सो व्हॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला खूप आश्चर्य वाटलं. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. जी मीना मला माहिती होती तीही नक्कीच नव्हती. टुडे सी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज असं वाटत होतं की ती प्रत्येक गोष्ट ॲडजस्टमेंट करू शकत होती, किंवा मला माहीत असलेली मीना तीही नव्हती. आज ही मीना कोणतीही ॲडजस्टमेंट करायला, तडजोड करायला तयार होती. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड मीन्स ओलचिंब होणे. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो. मी ज्या निराशावादी मीनाला ओळखत होते, किंवा जी निराशावादी मीना मला माहीत होती, तिच्या जीवनात कोणी आणि कशामुळे हा बदल घडून आला हे जाणून घेण्याची एकच इच्छा माझ्या मनात होती, किंवा हा एकच विचार माझ्या मनात होता जोपर्यंत मी हॉटेलला पोहोचत होतो. आय वॉज क्वाईट क्युरियस. आणि मी त्याबद्दल फार उत्सुक होते, किंवा माझी उत्सुकता खूप वाढली होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज्ड टू चेंज यू सो. आता उत्सुकता ताणली गेल्यामुळे मी तिला विचारलं, मीना, मला सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला आहे का, की ज्यामुळे तुझ्यामध्ये एवढा बदल झाला आहे. आय वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट, सी सेड. मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली. नो, देअर इजंट एनीवन लाईक दॅट. नाही, असं कोणीही माझ्या जीवनात आलेलं नाही. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आणि ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर जाहिरातीमध्ये विचारतो की तुझ्या एनर्जीचं सिक्रेट काय, तुझ्या एनर्जीचं रहस्य काय, तसा प्रश्न मी मीनाला केला. सी स्माइल्ड, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. ती हसली आणि म्हणाली की एका भिकाऱ्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं, किंवा एका भिकाऱ्यामुळे माझं आयुष्य बदललं. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड ईट. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. मी स्तब्ध झाले, मी आश्चर्यचकित झाले, मी स्थिर झाले, आणि हे शी कुड सी इट, आणि हे तिच्या लक्षात आले. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिॲश्युअर मी. येस, अ बेगर. हो, एक भिकारी. शी रिपीटेड म्हणजे तिने ते परत उच्चारलं. ॲज इफ टू रिॲश्युअर मी, जणू काही ती मला खात्री देत होती. हो, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदललं. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. हो, तो भिकारी म्हातारा होता, आणि यूज टू स्टे म्हणजे इथे यूज टू म्हणजे एक हॅबिच्युअल ॲक्शन सांगितले जाते. तो माझ्या घराच्या समोर राहत असे, आणि कोणासोबत, विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. तो त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर राहत असे. ॲज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. आणि तुला माहीत असल्याप्रमाणे मी क्रॉनिक पेसिमिस्ट म्हणजेच क्रॉनिक म्हणजे जुनाट किंवा पूर्वीपासूनची, डीप रूटेड क्रॉनिक पेसिमिस्ट होते. आय यूज्ड टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू धिस बेगर एव्हरी डे. आय यूज्ड टू, इथे सुद्धा हॅबिच्युअल ॲक्शन दिसून येते. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स म्हणजे माझं उरलेलं शिळं अन्न मी त्या भिकाऱ्याला रोज देत असे. आय नेव्हर स्पोक टू हिम, मी त्याला कधीही बोलले नाही.
नॉर डीड ही स्पीक टू हिम, आणि तोही मला कधी बोलला नाही. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या बेडरूमच्या खिडकीमधून बाहेर पाहिले and started cursing the rain, आणि पावसाला शिव्या द्यायला सुरुवात केली. I don't know why I did that because I wasn't even getting wet. मला माहिती नाही मी ते का केलं, कारण मी तर भिजत सुद्धा नव्हते. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. That day, त्या दिवशी, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचा राहिलेला कोटा म्हणजे रोजचं राहिलेलं अन्नसुद्धा देऊ शकले नाही. They went hungry, I am sure. आणि मला खात्री आहे की ते भुकेले होते. However, what I saw from my window surprised me. तरी त्या खिडकीबाहेर पाहिल्यानंतर मला आश्चर्यचकित वाटले. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. तो भिकारी आणि ती यंग मुलगी दोघेही रस्त्यावर खेळत होते, कारण रस्त्यावर ट्रॅफिक म्हणजे वाहनाची ये जा नव्हती. They were laughing, clapping and screaming joyously. ते जोरजोराने हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि आनंदाने ओरडत सुद्धा होते. As if they were in paradise. जणू काही ते स्वर्गातच होते. Hunger and rain did not matter. त्यांच्या त्या आनंदामध्ये कोणी अडथळा घालू शकत नव्हतं किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीची फिकर नव्हती. हंगर अँड रेन म्हणजे भुकेचीही नव्हती आणि पावसाचीही काळजी नव्हती. त्यांच्या आनंदात या दोन्हीचाही परिणाम झाला नाही. दे वर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी अँड एन्वेड देअर झेस्ट फॉर लाईफ. ते पूर्णपणे भिजलेले आणि पूर्णपणे आनंदात होते. आय एन्वेड देअर झेस्ट फॉर लाईफ. मला त्यांच्या आनंद जीवनाचा झेस्ट म्हणजे ग्रेट जॉय म्हणजे खूप त्यांच्या जीवनातील आनंदाचा द्वेष, मला त्यांच्या जीवनातील आनंदाचा द्वेष वाटू लागला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला माझ्या जीवनाकडे पाहायला भाग पाडले. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. मला जाणीव झाली की माझ्याकडे अनेक सुखसोयी होत्या. नन ऑफ विच दे हॅड. आणि त्यांच्याकडे एकही, माझ्याकडे असलेल्या सुखसोयीपैकी त्यांच्याकडे एकही नव्हती. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स, one which I lacked. But they had the most important of all assets. पण त्यांच्याकडे एक जीवनातील महत्त्वपूर्ण भाग होता जो माझ्याकडे नव्हता किंवा ज्याची माझ्याकडे कमतरता होती. They knew how to be happy with life as it was. त्यांना माहिती होतं की आपल्याकडे आहे त्यासोबत आपलं जीवन कशा प्रकारे आनंदात घालवायचं हे त्यांना माहिती होतं. I felt ashamed of myself. आणि मला स्वतःचीच लाज वाटू लागली. I even started to make a list of what I had and what I did not have. आणि मी माझ्याकडे असलेल्या गोष्टींची लिस्ट केली आणि what I did not have आणि जे माझ्याकडे नाही त्या आणि जे माझ्याकडे आहे आणि नाही या गोष्टींची मी लिस्ट तयार केली. I found I had more to be grateful for than most people could imagine. माझ्या लक्षात आलं, ती लिस्ट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या अनेक लोक फक्त कल्पना करू शकतात अशा अनेक गोष्टी माझ्याकडे आढळल्या. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवशी मी ठरवलं की माझा जीवनाकडे पाहण्याचा ॲटिट्यूड हा बदलायचा. That day, I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. त्या दिवशीच मी ठरवलं की भिकाऱ्याला रोल मॉडेल म्हणजे माझा आदर्श मानून मी माझ्या जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलेल. After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. खूप वेळ थांबल्यानंतर मी मीनाला विचारलं की हा बदल घडवण्यासाठी तुला किती वेळ लागला. Once this realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into
इफेक्ट म्हणाले की एकदा मला त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर, रिअलायझेशन डॉन्ट अनुभूती झाल्यानंतर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. नथिंग मॅटर्स. आता मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी नेहमी आनंदात असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मी प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटनेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. मी तिला विचारलं की तू तुझ्या गुरूंना काही गुरुदक्षिणा दिली का? शी सेड नो अनफॉर्च्युनेटली. दुर्दैवाने नाही. बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. जोपर्यंत मला या गोष्टींची जाणीव झाली तोपर्यंत तो मृत्यू पावला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल्स. पण मी त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची स्पॉन्सरशिप म्हणजे जबाबदारी स्वीकारली ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. आणि अशा प्रकारे त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली. आणि अशा प्रकारे राममूर्तींनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला संदेश दिला आहे की जीवनामध्ये आनंदी राहणं किती महत्त्वपूर्ण आहे. आता या धड्यामधून ह्या मीनाला टर्निंग पॉईंट मिळाला. त्या भिकाऱ्याने तिचं जीवन पूर्णपणे बदलून टाकलं आणि तिला आनंदामध्ये जीवन कसं जगावं हे